नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट घेऊन नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अणुवेशन उपविभाग क्रमांक 4 माचनूर अंतर्गत शाखा क्रमांक 2 साठी उन्हाळा हंगामामध्ये कायमस्वरूपी वाढीव पाणी कोटा मंजूर करावा यासाठी भेट घेतली होती। यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रिमार्क मारून कार्यवाही करण्याचे सूचित केलेले असल्याने माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील सिंचन भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नीरा उजवा कालवा समिती बैठक संपन्न झाली। यावेळी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातील माचनूर उपविभाग मधील ब्रांच क्रमांक 2 ला उन्हाळी 2 आवर्तने भेटावे म्हणून कालवा सल्लागार समितीत मागणी केली। आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये माचनूर सब डिव्हिजनचे गाव आठवले, या ठिकाणी गंगापूर असेल, तांदूळवाडी, धानोरे किंवा ब्रांच 2 ज्याला एकत्रित म्हणतात ब्रांच 2, ज्याला 8 महिन्याचं पाणी भेटतं, मग 4 महिने उरलेले जे त्या ठिकाणी शेतकऱ्याला दर उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतात, शेतकऱ्यावर केसेस होतात। तर माचनूर सब डिव्हिजनला आमच्या तालुक्यातली जी गावं जोडलेली आहेत ब्रांच 2 ला, त्यांना 8 महिने पाणी, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज आहे त्यावेळेस त्या ठिकाणी शेतकऱ्याला आंदोलन करावं लागतं। तर आमचं म्हणणं असं आहे की 8 महिन्याचं पाणी देतो ते 12 महिने दिलं पाहिजे आणि आमच्या तालुक्याचं आत्ताचं पाणी त्या ठिकाणी आमच्या तालुक्याचं पाणी आम्हाला द्यावं, त्याचं प्रॉपर नियोजन व्हावं आणि 12 महिने कायमस्वरूपी 12 महिने पाणी या ठिकाणी माचनूर सब डिव्हिजन मध्ये ब्रांच 2 ला भेटवलं असं माझी विनंती आहे। शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतो, आंदोलन करावं लागतात, केसेस पडतात। आमच्या तालुक्याचं म्हणतोय आम्ही, त्या ठिकाणी काही लोक गैरसमज पसरवतात, इकडचं आणायचं तिकडचं आणायचं असं काही होत नाही। त्या ठिकाणी सिनियर लोक पण ठीक आहे, बरोबर आहे, आमच्या तालुक्याचं आम्हाला हक्काचं पाणी भेटलं पाहिजे, या ठिकाणी याचं नियोजन झालं पाहिजे। आमच्या तालुक्यातली ही जी 5-7 गावं आहेत ते वंचित राहतात, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होतात, पिकत राहतात। या विषयामध्ये माचनूर सब डिव्हिजनच्या विषयामध्ये चांगली नोट करून कायमस्वरूपी उन्हाळी दोन्ही आवर्तनं या माचनूर सब डिव्हिजनच्या या ब्रांच 2 ला भेटत ही माझी विनंती। यामुळे माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले या गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। तांदुळवाडी येथील शिवाजी ज्ञानोबा चव्हाण यांनी असा आमदार पुन्हा होणे नाही अशा शब्दात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीविषयी स्तुती केली आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। माळशिरस तालुका तांदळवाडी, शिवाजी ज्ञानोबा चव्हाण तांदळवाडी, माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा आदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना निवेदन म्या खासदारकीच्या आधी दिलतं। माळशिरस तालुक्यात तांदळवाडी पाणी टेल 50 वर्षात तुम्ही आणलं नाही, ते राम भाऊनं पाणी आणून दाखवलं। असल्या उन्हाळ्यात पाणी ही कधीच आलं नव्हतं, तर खरोखरच जनतेचा वाले राम भाऊ कामाचा माणूस, या माणसानं जनतेच्या शेतकऱ्याचं कल्याणच केलं। काय पाणी उन्हाळ्यात येणं म्हणजे सोपं नाही, बिचारा एवढा जी जटतोय, पण ते ह्या माळशिरस तालुक्यातनं रेशन कार्डच बिचाऱ्यानं इथलं घेतलंय। आता ते कवाच इथनं जाणार नाही कुठं, लोक लय टपले ती जाय म्हणून पण जाऊ शकत नाही। कामाचा माणूस, त्या माणसानंच आपणाला सगळ्यालाच माहिती करून दिलं पहिल्यापासनं काय होतं काय नव्हतं, ती निधी किती येतो हे त्या माणसानंच माहिती करून दिला। 50 वर्षात कोणी माहिती केलं नव्हतं, पण याच्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे, त्यांचं धन्यवाद। तर तुमच्याशिवाय कामाचा माणूस ही कोणच नाही ह्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात। लोकांचं कल्याण केलं पाण्याबद्दली, याच्याबद्दल धन्यवाद, आपला अभिनंदन। एक माझ्याकडून महत्त्वाचा मुद्दा विसरलेला आहे। काही विसरलाय, कोणी बी म्हणाल आम्ही पाणी आणलं, नाही चालणार। माणूस कोण पाणी आणणार, तर रामभाऊच फक्त
शेतकऱ्याचा एक काय वायरी म्हणलं तर रामभाऊच. माझ्याकडून तेवढाच मुद्दा विसरला होता, ध्यानात नव्हता माझ्या. आपला कामाचा माणूस रामभाऊच. कोणी सुद्धा नाही दुसरा माणूस. 50 वर्षात कोणाला जुळलं नव्हतं तेवढं जुळवून दाखवलं.